मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पावन स्पर्श झालेल्या महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे चित्रकार योगेश हराळे यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन 15 ते 20 एप्रिल दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे आयोजित केले आहे, अशी माहिती योगेश हराळे यांनी दिली। या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। स्वराज्याचे गडकोट किल्ले हे छत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत। नमस्कार, माझं नाव चित्रकार योगेश हराळे। छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले महाराष्ट्रातले गडकोट किल्ले यांच्या चित्रांचं प्रदर्शन 14 एप्रिल ते 20 एप्रिल मुंबईची जहांगीर आर्ट गॅलरी, जी चित्रकार लोकांची पंढरी आहे, इथे होत आहे। या चित्रांचं प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे। गडकोट किल्ल्यांचं चित्रांचं प्रदर्शन हे हाताने काढलेले चित्रांचं प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे। यामध्ये या चित्रांमध्ये जागतिक वारशासाठी नोंद घेतलेली 12 जी किल्ले आहेत यांचं हे चित्र आणि आणखी अशी सगळी एकूण 20 चित्र आणि त्यांची ऐतिहासिक माहिती असं यामध्ये मी रेखाटलेले आहेत। तर याच्यामध्ये जलदुर्ग आहेत, काही गिरिदुर्ग आहेत, स्थलदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, असे हे आहेत। तर हे सगळे ॲक्रेलिक कलर मध्ये कॅनव्हासवर ही चित्र काढलेली आहेत। यामध्ये साल्हेरचा किल्ला आहे, जो महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच किल्ला आहे। शिवनेरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, अंधेरी, लोहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड आणि कर्नाटक राज्यातला हा जिंजी, हा एका महाराष्ट्राची एक राजधानी होती काही काळ, अशी ही आहेत। आणि मला असं वाटतं, आज मी एक वाक्य वाचलं की किल्ले ही एक स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत, मांगल्याचे प्रतीक आहेत, असं मला वाटतं। अहिल्यानगर येथील भिंगार गवळीवाडा येथे महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। घरात मीटर काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने कोणतीही खात्री न करता अचानक वीज पुरवठा सुरू केल्याने हा अपघात झाला, असा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मृताचे नातू योगेश बंडू म्हस्के यांनी केली आहे। तसेच सचिन बंडू म्हस्के असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे। अहिल्यानगर पुणे महामार्गावर धोत्रे दालनाच्या वळणावर मक्याच्या मालाने भरलेला ट्रक पलटी झाल्याने 11 एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात झाला। या ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाला आहे। हाती आलेल्या माहितीनुसार मूलचंद दुबे असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे। अपघाताची माहिती मिळताच नगरमधील सिद्धी हॉस्पिटलची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे। कापूरवाडी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद इसाक शाह कादरी मिरावली बाबा दर्ग्यात माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। यावेळी प्रार्थना सोहळ्याचे आयोजन मिरावली दर्ग्याच्या मुजावर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी मिरावली बाबांच्या पवित्र मजारवर चादर अर्पण करून अरुण जगताप यांच्या दीर्घायुषी आणि उत्तम आरोग्यासाठी अल्लाहकडे विशेष दुआ करण्यात आली। यावेळी परिसरातील भाविक, श्रद्धाळू आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।